व्याजाने दिलेले पैसे मागायची, रस्ता अडवून अपमान करायचे. पुढे घडलं भयंकर. ऐकूनच हादरून जाल. पैशाची गरज प्रत्येकाला असते. अडचणीच्या वेळी माणूस कोठून तरी उदार उसनवारी करतो. काही वेळा व्याजाने पैसे घेतो, नंतर ते व्याजासह परत करतो, तर काही वेळा परतफेड करणे जमत नाही. या सगळ्यामध्ये पैसा देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. काही वेळा सावकारी करणारे अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. पैसे दिले म्हणजे उपकार केल्यासारखे वाटते आणि तिथे पैसे घेणाऱ्याचा अपमान करतात. यातून प्रकरण चिघळते. एखाद्या वेळी खुनासारखी दुर्दैवी घटनाही घडते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्याजाने पैसे देणाऱ्या महिलेचा पैसे घेणाऱ्याने खून केल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ या छोट्या गावातील रानुबाई इशी ही 65 वर्षीय सर्वसामान्य महिला, पण आपल्या चळवळ्या स्वभावाने तिने कारण परतवे समस्त कहाटूळकरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. कहाटूळ हे आकाराने आणि लोकसंख्येने छोटे असले तरी या गावातील बहुसंख्य लोक अध्यात्मवादी आहेत. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्याने लोक तो साजरा करत होते. त्या दिवशी रानुबाई दुर्लभ इशी ही सकाळी घराबाहेर पडली होती, पण पुन्हा घरी आलीच नसल्यामुळे तिचे कुटुंबीय हवालदिल झाले. रानुबाईच्या कुटुंबियांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, जवळच्या लांबच्या नातेवाईकांनी आपल्या पद्धतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती काही मिळून आली नाही. शेवटी शहादा तालुका पोलीस स्टेशनला तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. कोणतंही कारण न सांगता घराबाहेर पडलेल्या आणि बेपत्ता झालेल्या रानुबाईचा मागोवा घेत शहादा तालुका पोलीस शोध घेऊ लागले. दिनांक 17 फेब्रुवारी रोजीपर्यंत तिचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. एव्हाना पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाची रीतसर नोंदणी केली. रानुबाई दुर्लभ इशे बेपत्ता होऊन 1 महिना लोटला तरी तिचा मागमूस लागला नव्हता. दिनांक 3 मार्च 2026 तो दिवस. काही शेतमजूर कामासाठी शेतावर जात असताना कहाटूळ गावाच्या वेशीजवळील छोटू पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या शेतातील विहीर परिसरातील शेताच्या बांधावर एका महिलेचा मृतदेह त्यांच्या दृष्टीस पडला. ही बाब लगेच गावच्या पोलीस पाटलांना मोबाईलवरून त्यांनी दिली. पोलीस पाटलांनी ती माहिती शहादा तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील हे ताबडतोब आपल्या सहकाऱ्यांच्यासह त्या ठिकाणी दाखल झाले. पोलीस पंचनामा करत होते. त्याचवेळी कहाटूळ गावातील कृष्णा पवार हा त्या ठिकाणी आला. त्याने मयत महिलेला पाहिले असता त्याला भोवळच आली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पाणी देऊन सावरले. त्याला गार सावलीमध्ये बसवले. तो शांत झाल्यावर ग्रामस्थ विचारू लागले. तो मृतदेह सुजला असल्यामुळे ग्रामस्थांना ओळखू आला नव्हता, पण कृष्णा पवार याला मात्र तो मृतदेह ओळखीचा वाटला आणि त्याला भोवळ आले. त्या महिलेच्या अंगावरील साडी, हातातील बांगड्या, कानातील रिंगा त्याला ओळखीच्या वाटल्या. कृष्णा पवारची बहीण रानुबाई ते परिधान करत होते. त्यामुळे आपली बेपत्ता झालेली बहीण अशा अवस्थेमध्ये आढळून आल्याने त्याला धक्काच बसला आणि त्याला भोवळ आली. गेल्या 23 दिवसांपासून रानुबाई बेपत्ता होते. तिची बेपत्ता होण्याची फिर्यादही पोलीस स्टेशनमध्ये नोंद होती. सुरुवातीला मृतदेह ओळखू आला नसला तरी तिने परिधान केलेल्या वस्तूवरून ती रानुबाई असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांचेही काम सोपे झाले. पण तिचा मृत्यू कसा झाला हे मात्र गुलदस्त्यातच होते. दिनांक 3 मार्च 2026 रोजी हा मृतदेह आढळून आला होता. पंचनाम्यादरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला. तसेच शहादा तालुका पोलीस स्टेशनमध्ये रानुबाई दुर्लभ इशीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी रानुबाईचा पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला. डोक्याला जबर मारहाण झाल्याने मेंदूला इजा होऊन अवाजवी रक्तस्राव झालेला होता. तसेच रानुबाईचा गळा आवळल्याने श्वास कोंडून तिचा मृत्यू झाल्याचे या अहवालामध्ये नमूद केले होते. एकूणच ही खुनाची घटना होते. अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने रानुबाईचा खून केला अशा आशयाची फिर्याद शहादा तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली. या गंभीर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील
यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले. अबालविरुद्ध स्त्रियांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध सक्त भूमिका बजावण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पोलीस यंत्रणेला दिले असल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी रानूबाईचे मारेकरी शोधून काढण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिल्या. कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसताना या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी शहादा तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर सोपवण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विकास गुंजाळ, विनोद पाटील, देवदास विसपुते इत्यादींचे विशेष शोध पथक निर्माण केले. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाने जितेंद्र पाडवे, मोहन ढमडेरे आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश असलेले दुसरे शोध पथक कार्यान्वित करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत दोन्ही शोध पथके कामाला लागले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, मोबाईलची यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा शोध कार्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. तसेच रानूबाईच्या नातेवाईकांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, ग्रामस्थांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्याची पडताळणी करता रानूबाई इशी ही गाव पातळीवर खाजगी स्वरूपामध्ये उसनवारीच्या माध्यमातून सावकारीचा व्यवसाय करायची हे निष्पन्न झाले. सावकारी करत असल्याने तिने कोणाला व्याजाने पैसे दिले होते, तिचा या कारणावरून कोणाशी वाद होता का याचा शोध घेता कहाटोळ गावातीलच भिला लोटन माळी वय वर्षे 65 या इसमाचे नाव पुढे आले. पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने कहाटोळ गावातील भिला लोटन माळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली, पण आपण त्या गावचे नाहीच अशी भूमिका त्याने घेतली होती. मात्र त्याच्याबाबत शंका असल्याने पोलिसांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. त्याला विचार करण्याला अवधी न देता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे त्याला गुन्हा कबूल करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. भिलामाळी याने रानूबाईकडून व्याजाने पैसे घेतले होते. अनेक महिने व्याज देऊन व मुद्दल अदा करूनही रानूबाई त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. नको तिथे त्याला अडवून त्याची इज्जत काढत असल्यामुळे भिला वैतागला होता. रानूबाईला अनेक वेळा भिलाने समजावून सांगण्याचा, तिच्या विनवण्या करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकत नव्हती. ती त्याचा पिच्छा सोडत नव्हती. अखेर त्याने रानूबाईला पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले, तिचे अपहरण केले व तिच्या डोक्यावर प्राणघातक हत्याराने प्रहार केला. तिचा गळा आवळून तिचा खून केला. भिला लोटन माळी याने दिलेला कबुली जबाब शब्दबद्ध आणि कॅमेराबद्ध होताच त्याला कायद्याअंतर्गत अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल केला. कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसताना गुन्हा शोधण्यामध्ये यश आल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.